सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। ज्ञान प्रबोध या ज्ञान सत्राच्या मालिकेमध्ये आपल्या सर्व वासनिक मंडळींचं पुनश्च एकदा स्वागत आहे। कालच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहिलं की कवींनी मोक्ष साधनाची महिमा कशी सांगितली, उत्तम उत्तम उदाहरण दिले। त्यामध्ये ज्ञानाचे 3 प्रकार, ज्ञानाचे साधन सांगितले। तर त्यामध्ये विशेष करून ज्ञान, भक्ती, वैराग्य प्रधानत्वे सांगितलेलं आहे। आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण कवी विज्ञानाची व्यावृत्ती कशी करतात हे आपण पाहणार आहोत। आणि विज्ञानाची व्यावृत्ती करण्याची गरज का आहे, तेणे करून काय होते, हेही आपण आजच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचंही ज्ञान सत्र तुम्हा सर्वांना नक्कीच आवडणार आहे। एकंदरीत व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्या वासनिक मंडळीकडून जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहिल्यानंतर एक लक्षात येते की आपल्या वासनिक मंडळींना पण काही मोजके जर सोडले, तर काही मोजके वासनिक मंडळी जर सोडले आपण, तर असे काही वासनिक आहेत की त्यांना जास्त डोक्याला ताण द्यावासा वाटत नाही। कारण काय, ग्रंथ तसा आहे। ग्रंथामध्ये असे विद्वत प्रचूर ओव्या आहेत, त्याचा अर्थ मी सविस्तर सांगत असतो, पण तो अर्थ समजून घेण्यासाठी कष्ट नकोत आपल्या वासनिक मंडळींना। म्हणून बघणारे वासनिकही आपल्या चॅनलवरचे अर्धवट व्हिडिओ सोडून जातात, कारण कष्ट नकोत। त्यामुळं सर्व वासनिक मंडळींना मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो, थोडे कष्ट घ्या। परिस्थिती अशी झाली की जे विनामूल्य मिळते ते नकोस वाटते, अशी परिस्थिती आहे। हे जर आपल्या घरी आम्ही असे पावती बुक वगैरे घेऊन आलो की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, पोथी वगैरे ठेवलेली आहे, तुम्हाला एक पंगत घ्यावी लागणार आहे, किंवा सार्वजनिक तुमच्या गावातून एक पंगत द्या, असे पैसे घेऊन तुमच्याकडून कोणी घेऊन गेलं की मग तुम्ही तिथे जाणार पंक्तीला, आणि पंगत ज्या दिवशी आहे त्या दिवशी मग तिथं सर्वजण जमा होणार, अवसर होणार वगैरे। ते पोथी समजो अथवा न समजो, तिथे आपलं नाव येईल कदाचित, यामुळेही तुम्ही जात असाल, किंवा पैसे खर्च झालेले आहेत, चला रे बाबा तिथं म्हणूनही जात असाल। आता जे कारण असतील ते तुम्हाला माहिती, पण ज्यावेळेस तुमच्याकडनं पैसे घेतले जातात त्यावेळेस तुम्ही त्याकडे लक्ष देता, आणि विनामूल्य जे ज्ञान तुम्हाला मिळत असते त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, असं मला एकंदरीत लक्षात आलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये। आणि म्हणून तुम्हाला सांगणं एवढंच आहे की हा जो प्रकार सध्या मानवा पंथामध्ये वाढत आहे, याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे। घर बसल्या ज्ञान प्रबोध सारखा ग्रंथ तुम्हाला ऐकायला मिळत आहे, तरी पण तुमची इच्छा होत नाही ऐकण्याची। आता काय बोलावं यावर? असो, मी काय तुम्हाला आग्रह करणार नाही ऐकाच म्हणून। माझं एक ध्येय आहे की माझ्या चॅनलवर, म्हणजेच महानुभाव प्रतितीपंथ हे जे YouTube चॅनल आहे, या चॅनलवर महानुभाव पंथातील जे सप्तग्रंथ आहेत, मूर्तिप्रकाश ग्रंथ आहे, इतरत्र जे काही जुन्या विद्वान मंडळींनी जे ग्रंथ निर्मिती केलेली आहे ते या चॅनलवर अपलोड झाले पाहिजे, हे माझं ध्येय आहे। त्या ध्येयामध्ये तुम्हाला जर काही मदत करायची असेल, तुम्हाला प्रोत्साहनपर काही मला मदत करायची असेल, तर तुमच्याकडनं मदत एकच मागणार आहे मी, की जास्तीत जास्त
हे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ज्यांच्यापर्यंत या व्हिडिओचं नोटिफिकेशन जाते त्यांनी हा व्हिडिओ किमान सर्व शेवटपर्यंत पाहावा, ध्यान देऊन तो व्हिडिओ पाहावा. एकदा समजला नसेल तर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ रिपीट करून पाहावा. एकदा नाही समजलं तर पुन्हा पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही पोथी ऐकणार त्यावेळेस नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ समजेल, तो अर्थ जो आहे तो समजेल. तर असो, मी जास्त वेळ घेणार नाही. आपण मूळ विषयाकडे येऊया आणि विज्ञानाची व्यावृत्ती कवी कशी करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. दंडवत हो. मी ईश्वर आनंद मुनी अमृते आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनल मध्ये. आजच्या या ज्ञान सत्रातील सुरुवातीची ओवी आहे ज्ञान प्रबोध ओवी क्रमांक 530. तरी आधी विज्ञानासी पाड धरू, मग ज्ञानासी रूप करू, तेने विन तत्व विचारू निवडेना. काय म्हणतात कवी? तरी आपण आधी विज्ञानासी पाड धरू. पहिला आपण विज्ञानाचं माप काढू म्हणतात कवी, त्याला आपण तोलू, मग ज्ञानासी रूप करू. मग ज्ञानाची महती काय आहे त्या ज्ञानाचं रूप आपण नंतर करू. तेने विन तत्व विचारू निवडेना. तसं केल्या वांचुनी तत्वविचाराची निवड जी आहे ते आपण करू शकणार नाही. कारण स्वामींनी सांगितलेलंच आहे माहिमभटांना स्वामींनी निरूपण केलं त्यावेळेस पहिलं काय केलं? अन्याची व्यावृत्ती केली, नंतर पराची प्रतिष्ठा केली. तर त्याप्रमाणे इथे विज्ञानाची पहिलं व्यावृत्ती केल्यानंतरच इथे विज्ञानाची पहिलं व्यावृत्ती करावी लागेल, नंतर ज्ञानाची प्रतिष्ठा होईल. म्हणून पहिलं विज्ञानाचं माप काढावं लागेल आपल्याला, असं कवी सांगतात. तेने वांचुनी तत्वाचा सारासार निवाडा, सारासार तत्व विचाराची निवड आपण करू शकणार नाही. जेवी राजमुद्रे सरिसा, आवडे चोर मोळा ठसा, तो पारखी भेदू जैसा दोही करी. जेवी राजमुद्रे सरिसा, ज्याप्रमाणे राजमुद्रेच्या सारखाच आवडे चोरमोळा ठसा. चोरमोळा म्हणजे खोटा, ठसा म्हणजेच नाणं. जे राजमुद्रा म्हणजे ओरिजिनल जे चलन आहे, जे खरखुर चलन आहे, त्याच्यासारखंच खोटं चलन पण दिसते. खोटं चलन पण लोकांना आवडते, कारण लोकांना त्यामध्ये निवड करता येत नाही की खरी मुद्रा कोणती आणि खोटी मुद्रा कोणती. तो पारखी भेदू जैसा दोही करी. जो पारखी आहे, ज्याला त्या राजमुद्रेची म्हणजे त्या चलनाची पारख आहे, ओरिजिनल कोणतं, खरं कोणतं, खोटं कोणतं, या दोन्हीचा निवाडा, खरं आणि खोटं, खरं नाणं कोणतं, खोटं नाणं कोणतं, या दोन्हीचा निवाडा कोण करू शकतो? पारखी. जो पारखी आहे, ज्याला त्याची पारख आहे, तोच त्याचा निवाडा करू शकतो. तो राजमुद्रा जाणे निर्धारे, तयासीची निवडे चोर थरे, तैसे ब्रह्मज्ञान तयासीची पुरे विज्ञान ज्ञान. जो राजमुद्रा जाणे निर्धारे, निश्चयसी ज्याला माहिती आहे खरी राजमुद्रा कोणती आहे आणि त्या राजमुद्रेचे काय लक्षणं असतात, खरी राजमुद्रा कशी असते, त्यामध्ये काय वेगळे वेगळे लक्षणं असतात,
हे ज्याला माहिती आहे. तयासीची निवडे चोर थरे, तोच त्या नाण्यामधून खोटे नाणे वेगळे करू शकतो. तैसे ब्रह्मज्ञान तयासीची पुरे विज्ञान ज्ञान. तैसे म्हणजे त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान ज्यांच्याकडे आहे पुरेपूर, तोच ज्ञान कशाला म्हणावं, विज्ञान कशाला म्हणावं, याचा निवाडा तो व्यक्ती करू शकेल. कारण त्या व्यक्तीकडे पुरेपूर ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान त्याच्याकडे आहे. आणि म्हणूनच तो विज्ञान आणि ज्ञान यामधला फरक करू शकतो. आणि म्हणून ब्रह्मज्ञान असणं महत्वाचं आहे. विज्ञान ऐसे जाणिजे, तया तेही ज्ञानची बोलिजे. तरी ज्ञान वेगळे दुजे, ते कैसे आती. विज्ञान ऐसे जाणिजे, विज्ञान अशा प्रकारे जाणावं. तया तेही ज्ञानची बोलिजे. आता मात्र तुमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला असेल की विज्ञान अशा प्रकारे जाणावं म्हणतात कवी, आणि तया तेही ज्ञानची बोलिजे, त्या विज्ञानालाही ज्ञानच बोलावं म्हणतात. आता माणूस गोंधळून जाणार नाही का, कसा अर्थ करावा याचा, बरोबर की नाही. तर याचा अर्थ असा आहे की विज्ञान अशा प्रकारे जाणावं की तयातेही ज्ञानची बोली, म्हणजे विज्ञान जरी असलं, विज्ञान जरी असेल तर त्याच्यामध्ये ज्ञानच आहे ना. त्यामुळं त्या विज्ञानामध्ये पण ज्ञानच आहे असं कवी आपल्याला इथे सांगतात. तरी ज्ञान वेगळे तुझे, ते कैसे आती. तर मग वेगळं ज्ञान आहे दुसरं, ते कैसे आती म्हणजे कसं काय आहे बरं. आता हे जे ओवी आहे, या ओवीमध्ये जे सांगितलेलं आहे याचा व्यवस्थित अर्थ आपल्याला पुढच्या ओवीमध्ये समजेल. पुढची ओवी बघूया आपण. जे अवरा पहिलीकडे, ब्रह्मस्वरूप उंच वडे. ऐसे जाणणे निवाडे, ते पर ज्ञान. विज्ञानामध्येही ज्ञान आहे, तर मग ज्ञान आणि विज्ञानाचा काय फरक आहे ते सांगतात. ते अवरा पहिलीकडे, जे अवर चैतन्य मायेपर्यंत सर्व अवरांतुल देवता आहेत, याला अवर भाग म्हणायचं. या विभागाला म्हणजे 81 कोटी 1.25 देवता मायेसह हे सर्व अवरामध्ये येतात. ब्रह्मस्वरूप उंच वडे, याही पलीकडे उंच वडे म्हणजे मायेच्या पलीकडे काय आहे, ब्रह्मस्वरूप म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे. ऐसे जाणणे निवाडे, ते परज्ञान. आता यामध्ये बघा, तुमच्या लक्षात आलं का, परज्ञान कशाला म्हटलेलं आहे, जे मायेच्या पलीकडे आहे त्याला परज्ञान म्हणावं. आणि अशी निवड आपल्याला करता आली पाहिजे. देवतापैकीचं जे ज्ञान आहे ते अवरांतुल ज्ञान आहे, आणि मायेच्या पलीकडे जे ईश्वर आहेत त्यांचं ज्ञान आहे ते परज्ञान म्हणजे श्रेष्ठ ज्ञान आहे. असा दोन्हीमध्ये फरक आहे. अवराची व्यावृत्ती, वांचोणी परी प्रतीती. न बैसे भणोणी प्रस्तुती, ते जाणावे लागे. अवराची व्यावृत्ती, वांचोनी परी प्रतीती, न बैसे भणोनी प्रस्तुती, ते जाणावे लागे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की अवराची किंवा असं म्हणतात की अन्याची व्यावृत्ती केल्याविन पराची प्रतिष्ठा नव्हे. अवर म्हणजे काय, जे अन्य देवता आहेत त्या अन्याची व्यावृत्ती केल्याविन देवतेची व्यावृत्ती केल्या वांचुनी पराची म्हणजे परमेश्वराची प्रतिष्ठा करू शकत नाही, म्हणून अन्याची व्यावृत्ती करावी लागते. म्हणून कवी म्हणतात अवराची व्यावृत्ती म्हणजे देवतेची व्यावृत्ती, देवतेच्या विज्ञानाची व्यावृत्ती. जर व्यावृत्ती केली नाही, वांचुनी म्हणजे काय, हे जर केलं नाही आपण, तर परिप्रतीती म्हणजे पर म्हणजे
जे काही परमेश्वराचं शास्त्र आहे, जे ईश्वराच्यावर आपली प्रतीती आहे, ते प्रतीती येणार नाही. न बैसे म्हणून प्रतीती परमेश्वरावर बसणार नाही. म्हणून प्रस्तुती ते जाणावे लागे. प्रस्तुत या ओव्यांमध्ये आपल्याला भगवंताची प्रतिष्ठा कशी आहे, भगवंत श्रेष्ठ कसे आहेत हे जाणून घ्यावं लागणार आहे. देवता कशा निकृष्ट आणि निर्यदायक आहेत, त्यांची व्यावृत्ती कशी आहे हेही जाणावं लागेल. तेव्हा परमेश्वराची प्रतिष्ठा होईल. म्हणून आपल्याला ते सर्व जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणाल विज्ञाने काही काज, परते ज्ञान वृद्धीचे व्याज. येणे विनन जोडे निज वस्तू लाभू. मग तुम्ही म्हणाल इथे विज्ञानाची व्यावृत्ती का असेना, किंवा विज्ञानामध्ये कसं ज्ञान आहे हे जरी तुम्ही सांगत असाल, पण तयाचे काही काज म्हणजे या ग्रंथामध्ये सांगण्याचं काय प्रयोजन आहे बरं? परते ज्ञान वृद्धीचे व्याज, जे ज्ञानाची वृद्धी होणार आहे त्याचं व्याज समजा तुम्ही, कारण तुमच्या ज्ञानामध्ये तर भरच पडणार आहे ना. हे माहिती मिळाली म्हणजे तुम्ही काय अज्ञानी होणार आहात का? नाही, तुमच्या ज्ञानामध्ये तर भरच पडणार आहे. देवता कशा निकृष्ट निर्यदायक आहेत हे तुम्हाला समजणार आहे. म्हणजे एका दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत आहे. मग असं समजून घ्या की तुम्ही हे जे ब्रह्मविद्येचं ज्ञान प्राप्त करून घेत आहात त्याबरोबर हे तुम्हाला व्याज मिळालं असं समजून घ्या. कवी म्हणतात येणे विन जोडे निज वस्तू लाभू. अशी आणण्याची व्यावृत्ती केल्याविन जे परवस्तू आहे त्याचा लाभ होणार नाही. अन्याची व्यावृत्ती केल्यावर पराची प्रतिष्ठा नव्हे, आणि पराची प्रतिष्ठा केल्यावांचो परप्राप्त नव्हे. म्हणून येणे विन न जोडे निज वस्तू लाभू, कवी ऐसे बोलत असतील. म्हणून कवी म्हणत आहेत की अन्याची व्यावृत्ती केल्याविन पराची प्रतिष्ठा होत नाही आणि परवस्तूचा लाभ होत नाही. आणि जे काही तुम्हाला देवतापैकीचं ज्ञान भेटत आहे त्या कशा निकृष्ट निर्यदायक आहेत, प्रपंच कसा हा मिथ्या आहे, जड आहे, हे जे तुम्हाला ज्ञान मिळत आहे हे या ब्रह्मविद्येच्या ज्ञानाचं व्याज म्हणून समजून घ्या आणि तुमच्या पाशी ठेवा. हे जर पैशाचं व्याज मी तुम्हाला द्यायला बसलो, तुम्ही कोणीतरी नाही म्हणणार का? सांगा तुम्ही. सर्वजण पैसे घ्यायला बसले ते व्याजाचे, बरोबर की नाही? परंतु आता हे ब्रह्मविद्येच्या ज्ञानाचं जे काही व्याज भेटत आहे, ज्ञानाचं तुम्हाला ब्रह्मविद्येच्या ज्ञानावर देवतेचं जे ज्ञान, प्रपंचाचं जे ज्ञान मिळत आहे व्याज रूपामध्ये तुम्हाला, ते व्याज तुम्हाला नकोसं वाटत आहे. एकंदरीत तुमच्या या व्हिडिओच्या व्ह्यूज वरून तुम्ही जे पाहत आहात, लाईक करत आहात आणि जे काही कमेंट्स पाहत आहे, मी फार थोडक्या प्रमाणात ते कमेंट येत आहेत, लाईक्स येत आहेत आणि व्ह्यूज म्हणजे तुम्ही जे दर्शक पाहत आहात ते व्ह्यूज पण कमी येत आहेत. मग ते कमी येवोत अथवा जास्त येवोत मला त्याचा काही फरक पडत नाही, कारण माझं मी ध्येय तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ध्येय आहे सप्तग्रंथ चॅनलवर अपलोड करणे. मूर्तिप्रकाश असेल, बाकी सप्तग्रंथ आणि अजूनही जे काही ग्रंथ आहे ते अपलोड करणे हे माझं ध्येय आहे. पण तुमचा प्रतिसाद जर मिळाला तर माणसाला पुन्हा अजून काहीतरी प्रोत्साहन मिळते. तर त्या प्रोत्साहनाची तुमच्याकडून अपेक्षा आहे. भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर त्या प्रोत्साहना वांचून पण हे कार्य तर तसंच चालणार आहे. तर कवी आपल्याला व्याज देत आहेत आणि तुम्ही वासनिक मंडळी व्याज नको म्हणत आहात असं एक लक्षात येत आहे माझ्या. जेवढाची ज्ञानाचा प्रकाशू तेवढाची विज्ञानाचा विकासू. जैसा सुवर्ण पितळेचा कसू तैसा भेदू दोही. जेवढाची ज्ञानाचा प्रकाशू, जेवढा ज्ञानाचा प्रकाश आहे तेवढाच विज्ञानाचा विकास. आता अजून तुम्हाला प्रश्न पडणार, असं कसं काय म्हणत आहेत कवी? जेवढा ज्ञानाचा प्रकाश हो तेवढाचा विज्ञानाचा विकास हो. जैसा सुवर्ण पितळेचा कसू तैसा भेदू दोही.
जेवढा ज्ञानाचा प्रकाश आहे तेवढा विज्ञानाचाही विकास आहे म्हणतात. मग आता जे काही परमेश्वराची ब्रह्मविद्या आहे तेवढं विज्ञान आहे का? जैसा सुवर्ण पितळेचा कसू तैसा भेदू दोही, असं समजून घ्या. 1 फूट डायमीटर असलेली एक प्लेट आहे, एक परात आहे, एक थाळा आहे समजून घ्या. 1 फूट डायमीटर असलेला एक क्षेत्रफळ आहे 1 फुटाचं गोलाईमध्ये, आणि असा जो थाळा आहे एक सोन्याचा आहे, एक पितळाचा आहे. यामध्ये असा फरक आहे. तसा फरक परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि विज्ञानाचा आहे. दोन्ही समान आहे म्हणजे एकसारखेच आहे असं समजू नका. कवी लगेच पुढे उत्तर देतात त्या प्रश्नाचं, एकसारखं आहे म्हणजे दोन्हीचं मूल्यमापन एकसारखंच आहे असं नाही. तर एक सोन्याचं आहे आणि एक पितळाचं आहे, असा फरक आहे दोन्हीमध्ये. त्यामुळे दोन्हीची समानता होऊ शकत नाही. पितळ कधीतरी सोन्याची बरोबरी करू शकेल का? नाही. तसं परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची बरोबरी देवतेचं ज्ञान कधीही करू शकत नाही. दोरी सर्प बुधी कल्पिजे, तैसे ज्ञान विपरीत भाविजे, या परी विज्ञान कीजे लक्षण ज्ञाने. दोरी सर्प बुधी कल्पिजे, अंधार पडलेला आहे, अंधुक थोडसा असं रस्त्याचा आपल्याला मार्ग दिसत आहे. रस्त्यामध्ये सर्पाकार अशी वाकडी तिकडी दोरी पडलेली आहे आणि आपल्याला काय वाटलं? तो सापच आहे. पडलेली आहे दोरी, आपण म्हणत आहोत तो आहे साप. तैसे ज्ञान विपरीत भाविजे, जे देवतापैकीच ज्ञान त्यास विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञान ते विज्ञान. विज्ञानाची व्याख्या करत असताना आपले जे काही विद्वान पंडित होते जुन्या काळातील, ते काय अर्थ करतात? विपरीत ज्ञान ते विज्ञान. आता तुम्हाला असं वाटेल असं कसं काय म्हणताय तुम्ही? विपरीत ज्ञान ते विज्ञान कसं काय? एक छोटस उदाहरण देतो. हल्लीच्या काळामध्ये विज्ञानाची फार गतीने, फार जोराने विज्ञानाची वाढ होत आहे, बरोबर की नाही? मोठे मोठे शहर तयार होत आहेत. एक मुंबई तर होतीच, नवी मुंबई तयार झाली, आणि आता पुन्हा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी 3री मुंबई वसवणार असं सांगितलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणजे शहर झपाट्याने वाढत आहेत. आता शहर वाढत आहेत म्हणजे काय होते? झाडे कमी होणार, जंगल कमी होणार, तेने करून काय होणार? उष्णता वाढणार, बरोबर की नाही? विज्ञान वाढत आहे, मोठ्या मोठ्या सिटी, मोठे मोठे शहर वाढत आहेत, म्हणजे कशाचं लक्षण आहे? तर हे विज्ञान जोराने वाढत आहे, त्याचे लक्षण आहे. तर विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान ते विज्ञान, त्यासाठी उदाहरण देत आहे, लक्षात असू द्या. तर परिस्थिती काय आहे? विज्ञान म्हणत आहे शहरं मोठी वसवा, मोठे शहर वसत आहेत, झाडं कमी होत आहेत, तेने करून उष्णता वाढत आहे. मग आता विज्ञानाकडे जर प्रश्न मांडला की आम्हाला फार उष्णतेचा त्रास होत आहे, विज्ञान काय म्हणेल? मी तुम्हाला एसी तयार करून देतो, तुमच्या घरी तुम्ही एसी बसवणार आणि थंडगार खोलीमध्ये बसणार. म्हणजे जे नैसर्गिक एअर कंडिशनर होतं, एसी होती, झाडं, वेली, फळबाग, येणेकरून जे वातावरणामध्ये थंड हवा होती ती नष्ट झाली. मग आता आपण काय करतोय? एसी बसवतोय, 15x15चा हॉल थंडगार होतोय एसी मुळे. पण त्याचा परिणाम काय? त्याचा परिणाम असा आहे की बाहेर जे काही बॉक्स बसवलेला असतो एसीचा, त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर असते, पंखा असतो की नाही? तर
तो जो बॉक्स आहे त्या बॉक्स मधनं कितीतरी गरम हवा बाहेर फेकली जाते. म्हणजे सुरुवातीला विज्ञानाने सांगितलं झाडे तोडा, प्रगती करा, आणि नंतर एसी बनवून दिला, तोही गरम करत आहे हवामानाला. विज्ञान म्हणजे स्वार्थी. विज्ञानाच्या अधीन आपण झालो, आपणही स्वार्थी झालो. ज्या झाडावर पक्षी, खारुताई, चिमण्या, पोपट हे असे राहायचे, त्यांचे खोपे असायचे, त्यांना आश्रय होता, घराभोवती शीतलता होती, वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त होतं, शुद्ध हवा होती, ते आपण नष्ट केलं विज्ञानाच्या नादी लागून. असं ते विपरीत ज्ञान आहे. ते जे ज्ञान आहे ते असं विपरीत आहे. स्वतः निसर्गाला नष्ट करायला लावते, नंतर पुन्हा एसी तयार करून देते, त्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये CFCs म्हणतात, असे हानिकारक त्याच्यामध्ये गॅस टाकतात. कॉम्प्रेसरमध्ये गॅस कॉम्प्रेस होतो, हवामानामध्ये हानिकारक गॅस ते एसी सोडते आणि गरम हवा पण सोडते, तापमान वाढते त्याने करून. आणि मग 15x15 जे काही तुमचा 12x12चा हॉल असेल तो थंड होतो. मग आता खरंच तुम्ही याला ज्ञान म्हणणार की विपरीत ज्ञान म्हणणार? प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. याला खरंच ज्ञान म्हणता येईल का, की याला विपरीत ज्ञान म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये, ते सत्य आहे? काय वाटते तुम्हाला? म्हणून कवी आपल्याला सांगतात, ज्ञान विपरीत भाविजे. हे सगळं विज्ञान म्हणजे विपरीत आहे, सुपरीत नाही. मोबाईल आले, चांगला उपयोग घेतला का आपण? आज कंडिशन अशी आहे सांसारिक लोकांची, जे काही केसेस होतात घटस्फोटाचे, त्यामध्ये 2-3 वर्षापूर्वी 50% कारण स्मार्टफोन होते. आताच्या घडीला 60-70% कारण आहेत की ते स्मार्टफोनमुळं घटस्फोट होत आहेत. आता पहिलं 50% होतं, आता 60-70% हे पर्सेंटेज, टक्केवारी वाढलेली आहे की स्मार्टफोनमुळं लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. बरं, संसार तर जाऊ द्या, मायबाप मुलींना शिकायला ठेवतात, दूर चांगलं शिक्षण घेईल म्हणून स्मार्टफोन देतात, आणि स्मार्टफोनमुळं आता काल परवा प्रकरण घडलं भिगवणचं पुणे जिल्ह्यामध्ये. मायबाप म्हणतात माझ्या मुलीला मुसलमानांनी पळवून नेलं, उचलून नेलं. पोलिसांनी FIR पण फाडला. पोलिसांनी पण शहानिशा केली की खरंच या मुलीला मुसलमानांनी, म्हणजे जे काही लव जिहाद करणारे जे काही मुस्लिम हे जिहादी आहेत, यांनी त्या मुलीला उचलून नेलं. पण नंतर ती मुलगी पुन्हा समोर येते आणि काय बयान देते? मी माझ्या मनाने आलेली आहे. म्हणजे विचार करा, हे असं नाटक रचायचं कशाला? उचलून नेलं, पळवून नेलं, मग पोलिसांकडे गेले की मग स्वतःच कबुली द्यायची नाही, मीच पळून गेले. म्हणजे त्या मायबापांनी करावं काय? मायबापाने कष्टाने एवढं लहानाचं मोठं केलं आणि एवढं शिक्षण दिलं. त्या शिक्षणाचा परिणाम काय? तर 18 वर्षापर्यंत घरामध्ये गप्प बसायचं, आणि मग मोठे झाले, 18 वर्षाच्या वर गेले की मग मायबापाला सोडायचं आणि घर सोडून पळून जायचं. असं ते विपरीत ज्ञान स्मार्टफोनाचं आहे. आणि या विपरीत स्मार्टफोनामुळं हे असे समाज विपरीत होत आहेत. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण उपयोग कसा घेतो हे महत्वाचं आहे. चांगला उपयोग घेतला, आपले वासनिक मंडळी बरेच आहेत जे पोथीपान ऐकतात फोनवर, त्यांच्यासाठी चांगला आहे. परंतु जे वाईट उपयोग घेतात त्यांच्यासाठी तर वाईटच ठरणार. या विज्ञानाचा सदुपयोग घेणारे कमी लोक आहेत, आणि विज्ञानाचा विपरीत उपयोग घेणारे हे खूप लोक आहेत. असे एक उदाहरण सांगायला गेलो तर भरपूर काही उदाहरणं आहेत. तर असं आपल्या मूळ विषयाकडे येऊया आपण. यापरी विज्ञान की जे लक्षण ज्ञाने, यापरी विज्ञान की जे लक्षण ज्ञाने, या प्रकारे आपण विज्ञानाची व्याख्या केली पाहिजे, विज्ञान समजून घेतलं पाहिजे, विज्ञानाचे लक्षण समजून घेतली पाहिजे. हे असे लक्षण समजून घेण्यासाठी
काय महत्वाचं आहे? ज्ञाने म्हणजे ज्ञाने करून हे विज्ञानाचे विपरीत लक्षण जे आहेत ते आपल्याला समजून येतात. म्हणून ज्ञान असणं महत्वाचं आहे. हे कडसणी जाणवे तैची, जय ओळखी होय परावराची. जेवी रात्री गेल्या दोराची, फिटे सर्प बुद्धी. हे कडसणी जाणवे तैची म्हणजे हा निष्कर्ष जो काढलेला आहे हा तेव्हाच आपल्याला माहिती होतो. केव्हा? जे ओळखी होय परावराची. जेव्हा पर म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र, ईश्वर पैकीचं ज्ञान, आवर म्हणजे देवतापैकीचं शास्त्र, देवतापैकीचं ज्ञान, त्याला आवर म्हणावं. या दोन्हीचं ज्या वेळेस आपल्याला ओळख होईल, याचं ज्ञान प्राप्त होईल, तेव्हाच आपण हा निष्कर्ष काढू शकतो. जेवी रात्री गेल्या दोराची, फिटे सर्प बुद्धी. ज्याप्रमाणे रात्र संपल्यानंतर सर्प बुद्धी माणसाची निघून जाते. ज्याप्रमाणे अगोदर उदाहरण दिलं मी तुम्हाला, रात्र झालेली आहे, रस्त्यामध्ये दोरी पडलेली आहे सर्पाकार, ती व्यक्ती म्हणायला लागली हा सर्प आहे, पण दिवस निघाल्यानंतर पण ती दोरी तिथंच पडून होती. पाहिलं तर काय तर दोरी, म्हणजे डोक्यामध्ये जी बुद्धी होती की हा साप आहे, ही बुद्धी निघून गेली. त्याप्रमाणे जर ब्रह्मविद्येची पहाट झाली आपल्या बुद्धीमध्ये, तर हे सर्व ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. तेवी अज्ञान राती वसे, ब्रह्मचराचरत्वे भासे. ते ज्ञानोदयी असे तैसे, उमटो लागे. तर असे ते विपरीत ज्ञान आहे, ते विज्ञान. तर याचा निष्कर्ष आपल्याला कधी काढायला मिळतो? ज्यावेळेस आपल्याला ज्ञान व्यवस्थित असेल तर. रात्र गेल्यानंतर जशी सर्पबुद्धी फिटते आपल्या मनातील, तसं आपल्याला ज्यावेळेस ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या प्राप्त होते, त्यावेळेस असे आपण निष्कर्ष काढू शकतो. सारासार हा विचार जो आहे, तो विचार आपल्याला हा माहिती होतो. दुसरी एक आपल्या दर्शकांसाठी एक सूचना आहे की मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपले दर्शक राहतात. कृपया त्यांनी प्लास्टिकच्या पन्न्यांमध्ये जे काही उरलेलं खरकट आहे ते बाहेर रस्त्याला टाकू नये. ज्या गायी रस्त्याने हिंडणाऱ्या असतात, त्या गायी त्या अन्नाच्या वासाने प्लास्टिक सह ते अन्न खातात आणि पुढे काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी म्हणा, त्या गायी मृत्युमुखी पडतात. डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली तुम्ही त्या मृत्यूला कारणीभूत ठरणार. त्यासाठी ही सूचना लक्षात असू द्यावी. विज्ञानाची व्यावृत्ती कवी पुढच्याही ओव्यांमध्ये करतात. कवी म्हणतात, अज्ञान राती वसे, ब्रह्मचराचरत्वे भासे. अज्ञानाच्या रात्रीमुळे अज्ञानी जणांना हे जे ब्रह्म आहे ते चराचरामध्ये ब्रह्मच व्यापक आहे, चराचरामध्ये ब्रह्मच नटलेला आहे. तूही ब्रह्म, मीही ब्रह्म, असं लोकांना वाटते. सर्वम खलविदम ब्रह्म जसं म्हणतात, सर्व विष्णुमयम जगत जसं बोलतात की सर्वीकडे ब्रह्मच नटलेला आहे. जे रानातले जनावर आहेत तेही ब्रह्म, झाडही ब्रह्म, जीवही ब्रह्म आणि सगळेच ब्रह्म, असं ते लोक बोलतात. तर हे जे अज्ञानत्व आहे, हे अज्ञान रूपी अंधकार मनामध्ये आहे, म्हणून असं अज्ञान आहे. ते ज्ञान देई असे तैसे, ते ज्ञानोदयी, ते ज्ञानोदयी असे तैसे उमटो लागे. ज्यावेळेस ज्ञानोदय झाला, ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला, सर्व सृष्टी आपल्याला स्पष्ट दिसते, त्यावेळेस मग आपल्याला उमटते की देवता ह्या निकृष्ट निर्यदायका, प्रपंच हा जड मिथ्या आहे आणि भगवंत आपला उद्धार करणारा आहे आणि मी एक शोच दीन रंक दास असा हा जीव आहे, असं आपल्याला उमटते आणि मग आपण ईश्वराची भक्ती करतो. असं ते ज्ञानाचा लाभ आहे. नातरई भरलेनी कवळे, दृष्टी अवघे दिसे पिवळे, ते फिटलिया विवळे, जैसे तैसे. नातरी भरलेनी कवळे, एखाद्या व्यक्तीला कावीळ झालाय, शरीरामध्ये पूर्ण कावीळ भरलेला आहे, डोळे पिवळे झालेले आहेत, असा जो काविळाने ग्रस्त रोगी आहे,
दृष्टी अवघे दिसे पिवळे, त्याला दृष्टीने सर्व हे सृष्टी पिवळी दिसायला लागते. ते फिटल्या विवळे, म्हणजे तो कावीळ फिटल्या, कावीळ जो रोग आहे तो नष्ट झालिया. विवळे म्हणजे हे सृष्टी पूर्ण यथास्थितीमध्ये दिसते, झाडे हिरवी दिसतात, जे काही दूध वगैरे आहे ते पांढरं दिसते. म्हणजे सृष्टीमध्ये जे रंग आहेत ते रंग त्याप्रमाणे दिसतात, जसं आहे तसं दिसते. उमटो लागे तसं दिसायला लागते. ते फिटल्या विवळे जैसे तैसे. तर हा जो कावीळ रूपी संसार रूपी रोग लागलेला आहे आपल्याला, तो फिटण्यासाठी ब्रह्मविद्या रूपी औषध घेणं गरजेचं आहे. आणि ते औषध मी तुम्हाला निशुल्क देत आहे, आणि म्हणून तुम्ही व्यवस्थित ऐकायला तयार नाही. हे असं सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, आणि हा निष्कर्ष गेल्या काही व्हिडिओ मध्ये मला पाहायला मिळाला. कारण तुम्ही तेवढं ध्यान देऊन दर्शक मंडळी तेवढं पाहत नाही. दर्शक मंडळींना आवडतात मोकळ्या गप्पा, आणि त्या गप्पा मी करत नाही. जो काही बोलतो ते शास्त्राला धरून समोर ओवी, आणि ओवीच्या नंतर त्याचा अर्थ, आणि मग डोक्याला कष्ट कशाला घ्यावे आपण, असं आपल्या सर्वांना वाटते. तर असे जर तुम्ही आळशी असाल तर चुकूनही माझ्या व्हिडिओला क्लिक करू नये. अशा आळशी दर्शकांची मला गरज नाही. जे खरंच आवडीचे आहेत त्यांनीच माझ्या व्हिडिओला क्लिक करणे आणि व्हिडिओ चालू झाल्यानंतर पूर्ण पाहणे. तर असो, आजचं हे आपलं ज्ञानसत्र संपलेलं आहे, आपली वेळ झालेली आहे. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे की विपरीत ज्ञान ते विज्ञान असं मी बोललो, त्यासाठी कोणकोणती मी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. विपरीत ज्ञान ते विज्ञान आहे, विज्ञानाची व्यावृत्ती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी, विज्ञानाची व्यावृत्ती कवी कशी करतात हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आणि ज्ञानाचं वर्णन कसं आहे, ज्ञान कसं आहे, ज्ञानाचं वर्णन कवी कसे करतात हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. ज्ञान प्रबोधाच्या नवीन ओव्यांचं अध्ययन करण्यासाठी तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.